नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, खरीप 2022 ते खरीप 2024 आणि रब्बी 2022 ते रब्बी 2024 पर्यंतचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोमवारी वितरित केल्याचं या ठिकाणी कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी सांगितलं। अनेक चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलं की शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्यात आलेली आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांना जो आहे तो पीक विमा जमा करण्यात आलेला नाहीये। शेतकऱ्यांना नेमका गोंधळ झालाय की हा पीक विमा आमचा कधीचा आलाय, सन 2022चा आलाय का सन 2023चा आलाय का सन 2024चा आलाय, त्यानंतर खरीपाचा आहे का रब्बीचा आहे। तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्हाला सांगतो, ज्या शेतकऱ्यांनी स्पष्टपणे ई पीक पाहणी केलेली आहे, मग त्यांनी 2022 मध्ये केलेली असेल, त्यानंतर 2023 मध्ये आणि त्यानंतर 2024 मध्ये जर तुम्ही ई पीक पाहणी केली असेल तर तुमच्या खात्यावरती जो काही खरीप असेल किंवा रब्बी असेल तो पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मग अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की अजून एवढं सगळ्या गोष्टी करून देखील आमच्या खात्यावरती अजून ही रक्कम का जमा करण्यात आलेली नाहीये, असा देखील तुमचा प्रश्न नक्कीच असेल। तर त्याचं उत्तर सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की मित्रांनो, ज्या ठिकाणी तुमचा खरीप आणि रब्बी पीक विमा तुमच्या खात्यावरती टप्प्याटप्प्याने वर्ग होत आहे। मित्रांनो, आज बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पीक विमा जमा करण्यात आलेला आहे, तर काही शेतकऱ्यांच्या काल जमा करण्यात आला, तर सोमवारी काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला। तर मित्रांनो, याला वेळ लागू शकतो। येणाऱ्या 2 ते 4 दिवसामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर ही जी काही पीक विम्याची रक्कम आहे ती वर्ग होईल, अशी माहिती आता त्यांच्या ऑफिशियल आणि ट्विटरवरून त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। धन्यवाद।